बहुतेक जणांच्या घरी असंच असतं की जेवण कर किंवा नाश्ता कर, लहान मुलं असून दे किंवा मोठे, तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा आवडीप्रमाणे तेच जेवण साधं सिंपल आपण काही बदल करून जर त्यांना खायला दिलं तर एकतर आवडीने तर खातातच, शिवाय 2 घास जास्त खाल्ले जातात। मोठ्यांचं तर माहीत नाही, पण लहान मुलांना आवडेल असे मी 2 तुम्हाला डोश्याचे प्रकार दाखवणार आहे। एक म्हणजे चीजी बटर डोसा आणि दुसरा म्हणजे सॉस मेल्टेड डोसा। हे 2 प्रकारे मी डोसा करणार आहे आणि हे मी माझ्या मुलांना देत आहे, लहान मुलांना। एक लहान आहे आणि एक थोडासा मोठा आहे। तर चला आपण रेसिपी बघूया। तर इथे मी मोठ्या आकाराचे 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि मी मोबाईल स्टँडला लावला नव्हता आणि या पद्धतीने मी स्मॅश करत होती, पण ते 2-3 वेळा ताटाच्या बाहेर पडले, त्यामुळे मी चाकूच्या साह्याने ते कट करत आहे आणि कट करून झाल्यानंतर ते स्मॅश करणार आहे। तर मोबाईल मी स्टँडला लावला नव्हता, त्यामुळे एका हाताने मोबाईल पकडलेला आणि दुसऱ्या हाताने काम करत होती। तर या पद्धतीने आता मी ते सगळे स्मॅश करून घेत आहे। आपल्याला पूर्ण ते बारीक करून घ्यायचे आहे, म्हणजे एकही गुठली त्याच्यामध्ये ठेवायची नाही। आपल्याला बटाट्यामध्ये आपल्याला ह्याची बटाट्याची भाजी करायची आहे, ती पण एकदम मऊ अशी भाजी करायची आहे। पण जो बटाटा आहे तो पूर्णपणे आपल्याला कुस्करून घ्यायचा आहे, जेणेकरून एकही बटाटा त्याच्यामध्ये मोठा असा पीस कोणताही राहणार नाही। बघा मी ह्या पद्धतीने बटाटा कुस्करून घेतला आहे। जो बटाटा आहे तो पूर्णपणे बारीक झालेला आहे, बघा मी दाखवते आहे। तर आपल्याला ह्याच्यामध्ये एकही बटाटा जास्त असा मोठा ठेवायचा नाही, बारीक असा करून घ्यायचा आहे। तर चला आपण फोडणी देऊया। तर इथे फोडणीसाठी मी कोथिंबीर, कांदा आणि टॅमॅटो घेतलेला आहे। हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 2-3 हिरव्या मिरच्या मी चॉप करून घेतलेल्या आहेत, जास्त अशा बारीक केल्या नाही। थोडीशी कोथिंबीर, अर्धा टॅमॅटो आहे आणि 1 कांदा। तुम्ही कांदा टॅमॅटोचं प्रमाण वाढवू शकता। इथे कढई मी तापत ठेवली आहे। कढई मस्त तापल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल, आणि तेल सुद्धा मस्त असं तापल्यानंतर थोडीशी आपल्याला टाकायची आहे मोहरीची मी फोडणी दिली आहे, अर्धा चमचा मोहरी टाकली आहे आणि पाव चमचा जिरं। कांदा, टॅमॅटो आणि आपण ज्या मिरच्या कापलेल्या 2-4 मिरच्या बारीक अशा, जास्त बारीक अशा कापायच्या नाहीत, तर त्या मी ह्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत। आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मीठ। मीठ हे तुम्हाला चवीनुसार टाकायचं आहे। पाव चमचा हळद, मी हळद दरवेळेला कमीच टाकते। लाल तिखट आणि थोडीशी अशी पिवळसर मला भाजी करायची होती बटाट्याची, त्यामुळे मी इथं लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकलेली आहे। तुमची मुलं जर स्पायसी खात नसतील तर फक्त हळद टाका, लाल तिखट टाकू नका, कारण आपण ह्याच्यामध्ये मिरच्या सुद्धा टाकलेल्या आहेत। तर इथे मला थोडी स्पायसी करायची होती मला डोशाच्या फिलिंगमध्ये भरण्यासाठी, त्यामुळे मी इथे मिरची आणि लाल तिखट दोन्हीचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर जास्त तिखट नसेल तर फक्त हळद टाका आणि मीठ, बाकी आपण मिरच्या ह्या फोडणीमध्ये टाकलेल्या। तर इथे कुस्करलेला बटाटा मी फोडणीमध्ये टाकलेला आहे आणि ज्या पद्धतीने आपण डोशाला भाजी करतो त्या पद्धतीने आपल्याला करून घ्यायची आहे। तर इथे मी कोथिंबीर टाकलेली आहे। बटाट्याच्या भाजीमध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता हा खूप सुंदर वाटतो आणि चवही वाढते, तर त्याच्यामध्ये कंपल्सरी मी बटाट्याच्या भाजीमध्ये कोथिंबीर ही टाकतेच। आपण जेव्हा पुरणाच्या पोळीचं जेवण करतो तेव्हा जी आपण बटाट्याची भाजी करतो त्या बटाट्याची भाजीची चव ही वेगळीच असते। तर इथे बटाट्याची भाजी माझी करून झाली आहे। इथे मी पॅन घेतला आहे डोसा करण्यासाठी, थोडंसं तेल टाकलंय। पॅन हा व्यवस्थित असा तापलाय, थोडंसं मी तेल टाकलं आणि या पद्धतीने आपल्याला तेल हे पूर्ण स्प्रेड करून घ्यायचं आहे, जे तवा हा तेलाने पुसून घ्यायचा आहे। इथे इडलीचं बॅटर आहे बघा, इडलीचं बॅटर म्हणा किंवा डोशाचं म्हणा, तुम्हाला जर डोसा करायचा असेल तर थोडंसं पातळ ठेवा, जाडही नाही पातळही नाही। आणि तुम्हाला इडल्या वगैरे करायचे असेल तर थोडंसं जे बॅटर आहे ते तुम्हाला जाड ठेवावं लागेल। तर इथे मी डोसे करते आणि डोसे पटकन असे स्प्रेड होण्यासाठी थोडंसं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं। आता इथे डोसे काढून घेते। आता इथे तुम्हाला मिनी डोसे करायचे, जास्त असा मोठा करायचा नाही, कारण तुम्ही लहान मुलांसाठी करत आहात, त्यामुळे लहान मुलांसाठी असं वेगळं काहीतरी तुम्ही करून दिलं तर ते आवडीने बघतात आणि आवडीने खातात। तर या पद्धतीने आपल्याला मिनी डोसे करून द्यायचे आहे, तर त्यांना ऐकल्यावरच बघितल्यावर पण खूप छान वाटेल असं आपल्याला डोसे करून द्यायचे आहेत। आता इथे मी छोटासा डोसा केलेला आहे। डोसा व्यवस्थित असा आपल्याला वरतून सुकून द्यायचा आहे, म्हणजे शिजून द्यायचं आहे। जे पीठ आहे ते जेव्हा सुकेल तेव्हा आपल्याला ही बटाट्याची भाजी आहे ती डोशावर स्प्रेड करायची आहे।
डोश्याची वरची बाजू जेव्हा सुकेल तेव्हाच आपल्याला बटाट्याची भाजी टाकून ती स्प्रेड करून घ्यायची आहे, नाहीतर तुम्ही ओल्या डोश्यावरच बटाट्याची भाजी टाकली तर डोसा हा चिकटला जातो। जे उलातनं आहे चमचा आहे त्याच्यावर डोसा चिटकून वरती उचलतो आणि मग तो फाटतो। तर या पद्धतीने बघा पूर्णपणे मी स्प्रेड करते आणि भाजीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तर इथे मी भाजी थोडी जास्तच घातली आहे, तुम्ही कमी देखील घालू शकता आणि काळजी एवढीच घ्यायची आहे की जो डोसा आपण करतोय तो फाटून द्यायचा नाही। तर इथे मी चीज टाकून घेतले बघा, डोसा आपल्याला व्यवस्थित होऊन द्यायचा आहे आणि ह्याच्यावर मी आता जी किसणी असते छोटी आपण ज्याच्याने अद्रक वगैरे किसतो किसणीने मी ते चीज थोडंसं किसून घेतलं आहे डोशावरती आणि डोसा या पद्धतीने फोल्ड केलेला आहे। फोल्ड केल्यानंतर आपल्याला थोडंसं ह्याला बटर लावायचं आहे, बटरने आपल्याला व्यवस्थित असा शेकायचा आहे। आता डोसा मी इथे उलट केलेला आहे, म्हणजे उलटा केलेला आहे आणि दुसऱ्या साईडने मी त्याला लावत आहे बटरने खूप सुंदर अशी चव येते आणि लहान मुलांच्या आवडीचा विषय आहे बटर चीज सॉस। तर मी ते मस्त असं बटर वगैरे लावून दोन्ही बाजूने कुरकुरीत असा भाजून घेणार आहे, शेकून घेणार आहे। तर इथे आपला मस्त असा डोसा झालेला आहे आणि मुलांना मस्त अशी भूकही लागली आहे डोसा बघून, मिनी डोसा बघून। तर हा मी आता काढून घेते आणि दुसरा डोसा करायला घेते। मस्त असा कुरकुरीत झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचा आहे, पॅन व्यवस्थित असा पुसून घ्यायचा आहे। तेल या दरवेळेला तेल लावलंच पाहिजे असं नाही, एक डोसा झाला की तुम्ही रुमालाने व्यवस्थित असा तुम्ही पुसून घ्या पॅन। तर इथे दुसरा मी डोशासाठी बॅटर टाकलेला आहे आणि इथे असं झालं की बॅटर खूपच पातळ टाकलं गेलं आणि बटाट्याची भाजी ही जास्त भरली गेली, त्याच्यामुळे पुढे काय झालं तुम्हाला दिसेलच। तर ह्या पद्धतीने मी बटाट्याची भाजी स्प्रेड केलेली आहे, नॉर्मल पहिला डोसा केला त्या पद्धतीनेच आहे, फक्त ह्याच्यामध्ये मी काही सॉस ॲड केलेले आहेत। आणि इथे असं झालं की डोसा खूप पातळ झाला, माझ्याकडून पातळ झाला आणि बटाट्याची भाजी जास्त भरली गेली। तर इथे मी टाकलेला आहे टॅमॅटो सॉस, शेजवान चटणी, तुम्ही शेजवान चटणीऐवजी लाल तिखट केचप असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा चिली फ्लेक्स असे तुमच्याकडे जे सॉस आहेत ते तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, वेगळं काय अजून ॲड करू शकता। इथे मी चिली फ्लेक्स टाकलेला आहे बघा। तर हे सगळं आपल्याला मिक्स करून स्प्रेड करायचे आहे, बटाट्याची भाजी जशी आपण स्प्रेड केली डोशावर त्या पद्धतीनेच करायचं आहे। आता सॉस वगैरे टाकून झाल्यानंतर पहिल्या डोशामध्ये आपण जसं चीज किसून घेतलेलं त्याच पद्धतीने चीज किसून घेतलं आहे आणि इथे मी आतमध्ये बटर लावत आहे। चीज किसून झाल्यानंतर थोडंसं मी बटर टाकलं आहे, ते थोड्या वेळाने मेल्ट होईल। जेव्हा आपला डोसा आपण शेकू दुसऱ्या साईडने तेव्हा तो मस्त असं मेल्ट होईल आणि मी ह्याच्यावरती थोडंसं असं पाव चमच्यापेक्षाही कमी असं मी तेल टाकलेलं। आता डोश्याची हालत काय झाली असेल ते तुम्ही बघाच, तुम्हाला दिसत असेल भाजी जास्त भरल्याने आणि मी डोसा खूपच लहान काढल्यामुळे अशा पद्धतीने हालत झालेली। तेव्हा असं वाटलं की कितीही मोठा शेप असला तरी चुका या मात्र सर्वांकडून होतात हे मात्र कळालं। चला तर मग मंडळी, रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।